गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू आवर चॅनल ब्लॉगर अनिता। आज चाललो आम्ही नवीन प्रवास, नवीन भटकंती चालू आहे आम्ही नॅशनल पार्कला। सो स्टे ट्यून। केतन कसं वाटतंय? मावशी बरोबर जातेस, मजा येते? येस। 5 वाजेपर्यंत काय बोलले की 5 o'clock पर्यंत रिटर्न येणार। आपण रिटर्न तिकीट काढले 5 वाजेपर्यंत यायचं आपण। 5 वाजता शेवटची बस पकडायची आपण। तिथेच राहूया का आपण? तर गाईज आम्ही आता बस मध्ये बसलेलो आहोत। आता इथून आम्ही निघणार आहोत वे टू कन्हेरी गुफा। तिकीट आम्ही घेतलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत पुढच्या दिशेने बसमध्ये आहोत। अजून बस भरलेली नाही आहे, थोडीशी पॅक झाल्यानंतर ते लोक पुढे घेऊन जातील। कोंबडा तर गाईज नॅशनल पार्क हे बोरिवली ईस्ट स्टेशन पासून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या डिस्टन्सला आहे। इथे आपण चालतही येऊ शकतो, अदरवाईज स्टेशनच्या बाहेरच आपल्याला ऑटो मिळून जाते, तर ऑटो करूनही येऊ शकतो आणि बसेस देखील अवेलेबल असतात, तर आपण बसने देखील नॅशनल पार्कला येऊ शकतो। अजून एक सांगायचं म्हणजे आतमध्ये एंटर केल्याच आपल्याला सायकल स्टँड दिसतो आणि तिथून आपण सायकल घेऊ शकतो। 2 तासासाठी 80 रुपीज चार्ज असा आहे आणि त्याच्याने देखील आपण नॅशनल पार्क एक्सप्लोर करू शकतो। गाईज फायनली आम्ही पोहोचलो तिथे। नाही केतन, तू आजारी पडशील, भिजायचं नाहीये। मम्मी मला मारेल मग। आणि त्याच्यात काय ज्यूस येतो काय खातोय तो? हा चला वरती। काय कोणी बनवला पास्ता? कोणी? मावशी नाही ना बोल, माझ्या मावशी नाही। मावशी बोलून तिच्याकडे बघतो, तिने बनवला काय?
शी घाणेरडा काय त्याच्यात? काय 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 कधी मी ओरडलो नाही आतमध्ये. ब्लू कलरचं काय पडलं? तू असं काय बोलतो? मला तर काय नाही पडलं. भूतभीत नाही ना आतमध्ये. तू जाऊन एकदा बघू ना आतमध्ये काय असेल तर. जा ना, तुला भीती वाटते. चल आपण आता तुझा फोटो. तू बघितला पडताना ब्लू कलरचं काय होतं? ब्लू कलरचं पडून परत गेलं. काय होतं पण ते ब्लू कलरचं? फक्त ब्लू कलरचं. फक्त तुला कलर दिसला. काय होतं ते नाही दिसला. कुठे पडलेलं? ऍक्च्युली हे लिहिलेलं पण पावसाच्या पाण्यामुळे सगळं गेलंय. मोठं चालायचं तू शिकला रे सगळं. फक्त ते खायचं सोडू नको बस. ते घरी जाईपर्यंत सगळं ती दोरी संपवून टाक. ठीक आहे. चल ते इथे काय आहे? चल मला पुढून. चल आपण तिथे जाऊन येऊया. मग इथे जाऊया. चल तिथे लई गर्दी आहे. चल सावकाश चल. सावकाश जा. त्याला पकड. हा चल. अरे अच्छा उतरणार आहेत ना. पाणी जरा जास्त पाहिजे होतं ना. भिजायला पण नाही मजा येत. पाणी जरा जास्त पाहिजे होतं धबधब्यामध्ये ना. गर्दी बघ बाप. आता आपण यस. काय जंगल नाही, लायन सफारीच असते ती. काय परत कर कसं.
खाणार आहे? केतन कसं आहे? गाईज आम्ही कुठे गेलो होतो? कान्हेरी केव्स. सॉरी, कान्हेरी केव्स फिरून आलेलो आहोत. आता आम्ही बसचा वेट करत आहोत रिटर्न जाण्यासाठी. पण आम्ही रिटर्न घरी नाही जाणार आहोत. तर आपण कुठे जाणार आहोत सोना सांग? लायन सफारी. येस, आम्ही जाणार आहोत लायन सफारीला. तुला पण विचार सांग केतन, कुठे जाणार आहोत आपण? लायन सफारी. येस, करेक्ट. तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत. बस आली की आम्ही बसमध्ये जाणार. माझा मोबाईल नाही दिसला पाहिजे, थोडासा नवीन आहे ना. तर आम्ही बसमध्ये बसून लायन सफारीला जाणार आहोत. लेट्स सी कसा असणार आहे हा प्रवास. मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज बसने लायन सफारी आम्ही फर्स्ट टाइम करणार आहोत ना सोना? करेक्ट करेक्ट. तू केलीस कधी लायन सफारी? मग फर्स्ट टाइमच आहे ना? येस, आम्ही फर्स्ट टाइम करणार आहोत लायन सफारी. लेट्स सी कसा असणार आहे हा प्रवास. सो स्टे ट्यून गाईज. ही बस आम्ही सोडलेली आहे आणि आता आम्ही जात आहोत लायन सफारीच्या दिशेने. तिकीटचा म्हणून काय आहे? ते बघ वरती येत मग. त्याला असा आवाज दिला की तो तुला ऐकून थोडी आहे ना. तुझा आवाज ऐकून काय तो ते बघणार आहे काय? नाही बघ, नाही येते सोना. काय चालू ना तुझा व्हिडिओ? चालू आहे. इथे शिफ्टी हलते बघ. शिफ्टी हलवते बघ. काहीतरी बघितलं त्याने म्हणून तो लगेच उठला. नकली असणार काय? काय तुझं लॉजिक क्वेश्चन सुना. चालो बाय लायन. असं इथे आला पाहिजे होतं ना तो. या इथे चालत चालत ना इथे आला पाहिजे होता तो आपल्याकडे बघायला. त्याला बोल ना केतन इथे ये, इथे ये. आज आळीकडे यायला बोल ना त्याला. असं 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 त्याला हे कर ना. त्याला बोल ये. बाय लायन. नाही सदा रे. इथे काय आहे? इथे पण पण काय दिसतच नाही रे. तू कसा बसलाय बघ ना. ही काच नाही पाहिजे होती. मस्त फोटो आला. नाही येते बघ. नाव व्हॉट नेक्स्ट? हे बघ हरिण दिसले तुला? त्याने पुढे गेली गाडी. ते बघ केतन. ते बघ दिसतंय तुला डिअर? ते बघ, ते बघ. हाँ यार.
असं काचेमध्ये बरोबर ना दिसत. नेक्स्ट ही वाह किधर चल एक तो झोपला ते. हाँ रे राउंड सोना इथून आवाज जाणार आहे तो मारच खाशील आता. असू दे ना. ते बघ ना एकमेक अंगावर घेऊन चाललेत. हा ते बघ अंगावर घेऊन चालले. काहीतरी थोडं कसं बाई. एक झोपलाय इथे पण आहे. एक झोपलाय. काय झोपलाय तो. चल काहीतरी मिळालं होतं. तू काय बघितलंस सांग. टायगर नाही बघितलंस. टायगर बघितला. किती टायगर होते. एक झोपलेला एक खेळत होता एक दुसरा पण झोपलेला. आता काय बघणार. ही अशी बस होती लायन सफारीसाठी आणि आता ही बस आहे लारटी. चला तर गाईज आता आम्ही म्युझियमच्या दिशेने जात आहोत. लाईन सफारी आमची झालेली आहे. हा तर आम्ही आता काय काय बघितलं मी तुम्हाला सांगते. आम्ही बघितले टायगर, लायन अँड बरेच मंकीज अँड डिअर सुद्धा बघितले. चला घेता. अरे हाँ हे लाकूड आहे ना खाली. हे हा हे तर लाकडांमध्ये लावलेलं आहे. तुला काय वाटलं लाकडासारखे बोर्ड्स आहे ना. एवढं मी लक्षच नाही दिलं. ते पण लाकडाचं आहे. कुठे की हा हे बघ. हा दगडामध्ये
हे केलं तर आम्ही एक म्युझियम नाही म्हणणार त्याला, ऑर्किडेरियम होतं, त्याच्यातून आम्ही बाहेर आलेलो. मागे गाडी येते. तर गाईज आमचा आजचा प्रवास इथे संपण्यात आलेला आहे. आता आम्ही घरच्या दिशेने परत चाललेलो आहोत. आम्ही इथे आज फिरलो आहोत कन्हेरी केव्स आणि प्लस लाईन सफारी देखील केलेली आहे. खूप मजा आलेली आहे. आम्ही 2 टायगर 3 टायगर होते ना त्याच्यात, 3 टायगर, लायन होते 2. लायन झोपला होता, मे बी तो आजारी होता. हा झोपला होता तर त्यामुळे व्यवस्थित कॅप्चर नाही करता आला. हरिण बघितलेत, मंकी बघितले, सगळे काय व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेले आहे. आणि पाऊस देखील खूप आहे. मी कसा मोबाईल हँडल करून व्हिडिओज काढले. सो आणि आम्ही खूप थोडंसं खाल्लं देखील आहे इथे. आणि आता आम्ही घराच्या दिशेने परत चाललेलो आहोत. होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ माझा आवडेल, व्लॉग आवडेल. तर गाईज तुम्हाला मी ओव्हरऑल एक्सपेन्स सांगते. नॅशनल पार्कची तिकीट फॉर अडल्ट 100च्या आसपास आहे आणि पोरांसाठी 55 आहे. 55 केवसाठी जी बस जाते, मोठ्यांसाठी 50 आणि लहान पोरांसाठी 25 रिटर्न तिकीट आहे. आणि प्लस इथे लोकल बसेस देखील आहे, AC बसेस, त्याचे देखील 15 रुपये सिंगल चार्जेस आहेत. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर खाणार वगैरे तो आपला पर्सनल एक्सपेन्स असतो. आणि रिटर्न आल्यानंतर मग आम्ही लॅन सफारीसाठी लॅन सफारीसाठी जी गाडी आम्ही बस हे केली होती, त्या बसमध्ये आम्ही गेलो होतो. त्या बसचे चार्जेस 136 आहे मोठ्यांसाठी आणि लहान पोरांसाठी 55 रुपीज आहे. सो अशा प्रकारे आमचा ओव्हरऑल खर्च झालेला आहे आजचा. तर गाईज आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही घरी जात आहोत. तर मला असं वाटतं की ही जर्नी आपण इथेच एंड करावी. होप तुम्हाला सगळ्यांना हा व्लॉग माझा आवडेल. खूप सारं प्रेम करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. सो आता भेटू आपण अशाच एका नवीन जर्नीमध्ये, नवीन प्रवासामध्ये. सो तोपर्यंत बाय. केतन बाय कर. लवकरच भेटू एका नवीन व्लॉग मध्ये, नवीन भटकंती सोबत. सो स्टे ट्यून अँड बाय बाय.